जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। आता राज्यातील सर्व जे काही पात्र शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत कर्ज ज्या शेतकऱ्यांचं 2010 पासून 2020 पासून 2014चं 2015चं त्यांच्या खात्यावर कर्जाचा बोजा आहे। नापिकीमुळेवर पडलेले भाव, शासनाचे जे काही शेतकऱ्यांविषयी शेतकरी मारक धोरण आहे त्यामुळे पडलेले भाव, यामुळे सर्व बाबीमुळे शेतकरी कर्जाचा भरणा हा करू शकलेला नाही। त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा हात चढलेला दिसत आहे। तर त्यामुळे आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केले होते की शेतकऱ्यांना सरसकट सातबारा हा कोरा करू। आणि प्रचार दरम्यानमध्ये देवेंद्र फडणवीस आता जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी देखील सांगितलं होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू म्हणून। आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या उतार्यावर एकही रुपयाच्या कर्जाचा बोजा राहणार नाही, या संदर्भात संपूर्ण स्पष्टता त्यांनी प्रचार दरम्यानमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सांगितलं होतं। आता सर्व शेतकऱ्यांना चाहूल लागली आहे कर्जमाफीची, कारण 3 ते 4 वर्षाच्या काळापासून मागील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकवलेल्या सोन्यासारख्या मालाला भाव मिळत नाही। त्यामुळे कुठंतरी उचलन केलेल्या कर्जाची परतफेड हा शेतकरी हा करू शकत नाही। म्हणून आता सर्वात पहिला निर्णय, आता या मंत्रिमंडळ 3 मंत्री हे स्थापन झालेले, आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, आता पहिला कॅबिनेट मंत्रीमध्ये निर्णय जे काय आलं पहिलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनमध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा पूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घ्यावा अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि त्यामध्ये कुठलेही निकष, कुठल्याही अटी व कुठल्याही त्रुटी ठेवता कामा नये, जेणेकरून एकही राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून रखडला जाणार नाही। कारण मागील दोनदा कर्जमाफ्या झाल्या, त्यामध्ये पात्र असून देखील काही शेतकरी यामध्ये वंचित राहिलेला आहे। त्यामुळे कुठंतरी यांचे निकष व अटी यामुळे पात्र असलेला शेतकरी देखील हा रखडला गेला। पण आता ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा 2 लाख 4 लाख 5 लाख रुपये, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं ज्या बँकेमध्ये कर्ज आहे त्या बँकेशी आपला आधार कार्ड लिंक करून ठेवा। कारण केव्हा का महा-डी-पी-टी मार्फत सर्व यांच्या योजना हा सुरू होते। महा-डी-पी-टी मार्फत नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यात येतो। महा-डी-पी-टी मार्फत नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात येतो। आता लाडक्या बहीण योजनेचा देखील जे आधारभूत जे काही आधार कार्ड लिंक आहे बँकेशी, त्याच बँकेमध्ये पैसेसुद्धा येतात। त्यामुळे मागील काळामध्ये काही शेतकऱ्यांचं असं झालं का ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक त्या बँकेशी लिंक नव्हतं, ज्या बँकेच्या खात्यामध्ये कर्जाचा बोजा होता ज्या सातबाऱ्यावर, त्या बँकेशी या शेतकऱ्याचा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या तांत्रिक बाबीमुळे तो शेतकरी वंचित राहिला होता। त्यामुळे कोणत्याही शेतकरी, एकही शेतकरी या कर्जमाफी, आता होणारी कर्जमाफी आता लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी आता यांनी कॅबिनेट बैठक घ्यावी, की आपले मंत्रिमंडळ स्थापन करावं संपूर्ण, आणि पहिला निर्णय जो घेणार आहे तो म्हणजे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी घ्यावा अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। आता यांनी जे आपले विधान केलं, जे प्रचार दरम्यानमध्ये शेतकऱ्यांना आपली ग्वाही दिली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे 2100 रुपये करू, आता ते एप्रिल महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये ते जाहीर करणार आहे असं संपूर्ण स्पष्ट मत आजच्या बातमीमध्ये त्यांनी महायुती सरकारनं दिलेले आहे। की एप्रिल महिन्यामध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये जे काय 1500चा हप्ता 2100 रुपये वाढवणार आहे त्यामध्ये त्या बैठकीमध्ये प्रस्ताव हा पारित करून किंवा त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येईल व तो हप्ता पुढील वाढीव हप्ता त्या तारखेपासून देण्यात येईल असं देखील मत दिलं। पण आता शेतकऱ्यांना खरी चाहूल, सगळी आतुरता लागली आहे ते म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये। आता कोणतेही निकष 4 लाखाचे, 5 लाखाचे, 2 लाखाचे, 3 लाखाचे या सरकारने लावावे नाही। ज्याप्रमाणे यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे सर्व सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। पण ज्या शेतकऱ्यांचा रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना देखील 2 ते 3 लाखापर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावं। जर प्रोत्साहनपर अनुदान देणं शक्य होत नसेल तर यांनी जे चालू शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचा आता 31 मार्च 2024 पर्यंत कर्जाचा भरणा करावा लागते, त्या सर्व रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचं जे काय उचललेलं कर्ज आहे ते सर्व कर्ज या महायुती सरकारनं
माफ करावं या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढावा, जेणेकरून रेग्युलर कर्जदार शेतकरी हा नियमित कर्जाची परतफेड करताय. म्हणूनच कुठंतरी सरकार संस्था, खाजगी बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि सरकार हेच चालत आहे फक्त रेग्युलर शेतकऱ्यामुळे. कुठंतरी या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचाच आधार हा सरकारला व बँकांना होता. त्यामुळे ज्याप्रमाणे यापूर्वी 2 वेळा कर्जमाफ्या झाल्या, त्यामध्ये एक वेळा देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये 25,000 रुपये सानुग्रह राशी देण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 50,000 रुपये सानुग्रह. आजही काही शेतकरी त्या सानुग्रह राशीपासून 50,000 रुपयेपासून प्रोत्साहनपर लाभापासून वंचित आहे. त्यामुळे पारदर्शकतेमध्ये कर्जमाफी आणि पारदर्शकतेमध्ये सानुग्रह राशी देण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून कुठलाही शेतकरी ह्या संपूर्ण बाबीपासून वंचित राहणार. आता कॅबिनेट मंत्री बैठक झाल्यानंतर आता कोणता शासन निर्णय काढते व शेतकऱ्यांसाठी कोणते उपयोगी निर्णय घेण्यात येईल याकडे सर्व महाराष्ट्राचं या सरकारकडे लक्ष आहे. तर बघूया समोरील अपडेट आल्यास कर्जमाफी संदर्भामध्ये आपण पहिलंच आपल्या चॅनलमार्फत देत राहू. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.